नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप। मलकापूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व जुने कार्यकर्ते फिरोज खान, अफसर खान, विणू काळे आणि अनिल मुंदोकार यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत। पक्षासाठी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करूनही आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की निवडणुकीच्या काळात तळागाळातील कार्यकर्त्यांचा वापर करून घेतला जातो, मात्र पद, जबाबदाऱ्या आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना पूर्णपणे डावलले जाते। निष्ठा, संघर्ष आणि त्यागाची कोणतीही कदर न करता बाहेरील किंवा पक्षाशी निष्ठा नसलेल्या लोकांना संधी दिली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे। तसेच स्थानिक पातळीवर गटबाजी, आर्थिक देवाणघेवाण आणि पक्षविरोधी कारवायांना मूकसंमती दिली जात असल्याचाही गंभीर दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे। यामुळे काँग्रेसची प्रतिमा आणि संघटनात्मक बळ कमजोर होत असल्याचे ते म्हणाले। या प्रकरणात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने तात्काळ दखल घ्यावी, निष्पक्ष चौकशी करावी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी फिरोज खान, अफसर खान, विणू काळे आणि अनिल मुंदोकार यांनी केली आहे। अन्यथा आपला आवाज अधिक तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून मांडावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। काँग्रेसच्या गटनेत्याची सही घेऊन तो फॉर्म जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला, त्यामुळे ते पात्रता यादीत आले। हा कार्यकर्त्यावर केलेला अन्याय आहे। नगराध्यक्षांच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी त्यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो। आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। जय हिंद, जय भारत। नगराध्यक्ष पदासाठी अतिक भाऊ जवारीवाले हे काँग्रेसचे कार्यकर्ता होते का? त्यांना तिकीट कोणत्या आधारावर देण्यात आलेलं आहे? त्यांनी काँग्रेसचं कोणत्याच काम केलेलं नाही आहे, परंतु काही स्थानिक नेत्यांच्या शिफारशीमुळे त्यांना वेळेवर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली। गावात त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची पण चर्चा गावामध्ये आहे। ती खरी गोष्ट आहे काय? 100% खरी आहे, त्याच्याशिवाय हे घडू शकलेलं नाही। राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सध्या हे दलालाच्या भरोश्यावर चालत आहे, अशी जोरदार बुलढाणा जिल्ह्यात चर्चा असून आपण त्याबद्दल काय म्हणणार आहे? आमचे नेते तसे नाही आहे, परंतु प्रकार कोणी घडवून आणला हा विषय फक्त आणि फक्त आमचे जे नेते आहेत तेच आम्हाला सांगू शकतात की नेमकं काय घडलेलं आहे याच्यामध्ये। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे फक्त एका घराण्याची राहिलेली आहे काय? एका घराणेशाहीवर किती दिवस, किती वर्ष याच्यानंतर चालणार आहे? नाही, हा घराणेशाहीचा विषय नाही आहे। या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं आहे की आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला, तो अन्याय आम्ही यापुढे सहन करणार नाही। आम्ही आमची भूमिका पुढे काय घ्यायचं, काय कसं करायचं ते आम्ही ठरवणार। किती वर्ष झाले तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे? मी 1984 पासून मुकुलजी वासनिक साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे। त्यानंतर मी 1996 मध्ये मलकापूर शहर NSUIचा अध्यक्ष राहिलो। फिरोज खान, अफसर खान, विनय काळे हे माझ्यासोबत संघटनेत पहिलेपासून काम करत आलेले आहे। त्याच्यानंतर मी युवक काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी राहिलो, त्याच्यानंतर मी विदर्भाचा जनरल सेक्रेटरी राहिलो, त्याच्यानंतर मी जिल्ह्याचा युवक काँग्रेसचा सुद्धा मी जिल्हाध्यक्ष या नात्याने माझे मित्र दीपक रिंडे यांनी मला कार्याध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली। मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे। मी प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मी आमचे जिल्हाध्यक्ष राहुलजी बोंद्रे यांनासुद्धा भेटलो। त्यांना आम्ही आमची हकीकत सांगितली की आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, तुम्ही आम्हाला ओळखतात, आम्हाला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही आम्हाला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याजवळ विनंती केली होती। तुम्हाला संधी का मिळाली नाही? आमचे नावं पार्टीने पाठवलेले होते, परंतु या ठिकाणी नगराध्यक्ष अतिक जवारीवाला यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे, ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे त्या पद्धतीने आम्ही त्यांची तक्रार दाखल करणार आहोत। तुम्हाला असं का वाटत नाही की तुमच्यासोबत पक्षाने गद्दारी केली? पक्षाने गद्दारी नाही केली। नगराध्यक्ष जे आहे त्यांनी आमच्यासोबत गद्दारी नाही, त्यांनी आमच्यावर आमचा विश्वासघात केला, आमचा घात केला आणि आम्हाला
नेहमीसाठी या काँग्रेस पक्षातून संपवण्याचा त्यांनी कट रचला असं मला म्हणावं लागेल. नगर अध्यक्ष कधीपासून पक्षाच्या वर गेलेला आहे? पक्षाच्या वर गेला नाही, परंतु पीठासीन अधिकारी तो असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला ते जाहीर करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांनी या पदाचा गैरवापर केला असं मी या ठिकाणी बोलू इच्छितो. आपची पुढील भूमिका आता काय असणार? ते आम्ही आता सर्व एका ठिकाणी बसून आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आम्ही आमच्या पक्ष नेत्यांसोबतही चर्चा करू, आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतही बोलू, आमचे नेते सर्वांचे मुकुलजी वासनिक साहेब आहे आम्ही त्यांच्याही कानावर हा विषय घालणार आहोत. एवढं बोलून मी माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. फिरोज खान, अफसर खान, आपल्याला असं का वाटत नाही का पक्ष आपल्याकडे वारंवार आपल्यासोबत गद्दारी करत आहे? मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षानं मला अनेकदा संघटनेवर संधी दिली. यावेळेस पक्षानं मला सांगलं होतं की स्वीकृत नगरसेवकमध्ये तुम्हाला घेऊ आम्ही, तुमच्यावर अन्याय होणार नाही. परंतु ऐन वेळेवर आपले स्थानिक काही नेते धनदांडगे ज्यांनी हा जो प्रकार घडवला तो या गोष्टीचा मी निषेध करतो और इतने बोलूँगा क्या सच्चाई हार गई, पैसा जीत गया. पक्ष श्रेष्ठी इस विषय में पक्ष के वरिष्ठों से आपकी बात हुई नहीं क्या? उनका बोलना क्या है? सब वरिष्ठों से मैं संपर्क में था. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे से पास से बंटी दादा सपकाळ और स्थानिक नेते राजूभाई इकडे, डॉक्टर पोलते साहब, जमदार साहब, दिलीप देशमुख, सब जितने भी नेता हैं सबसे मैं कांटेक्ट में था, सबसे वारंवार मिल रहा था. और ऐसी कोई घटना नगर अध्यक्ष ने अनैतिक घटना कर डाला जिसकी वजह से हमारे कार्यकर्ताओं का हक उन्होंने छीन लिया. एक राजकीय नेता मलकापुर शहर के अंदर जो राजकीय घरानेशाही चलाता है, जो अपने घर पे 3 नगर पद ला सकता है, वो कॉप्शन के लिए आपको आपका हक दिलाने में असमर्थ क्यों हो रहा? ये हमारे वरिष्ठ नेताओं ने हमारे लिए लड़े, पर अभी कुछ नेता जो नए आए जिनको कांग्रेस ही मालूम नहीं, उन्होंने कांग्रेस के कार्यकर्ताओं को खलास करने के लिए खेल खेला. आपकी भाभी पूरी अभी आपकी इच्छा के आगे हम जल्दी अभी कार्यकर्ताओं की मीटिंग बुला रहे, जितने निष्ठावान कांग्रेस के कार्यकर्ता है शहर तालुके के, और उसके बारे में हम पक्ष श्रेष्ठी मिलने वाले 1-2 दिन में, और उसके बाद में हमारी दिशा ठहराने वाले. माझा व्हीप पाठवलेला आहे. माझी पक्षाबद्दल नाराजी नाही, पण इथले नगराध्यक्ष आणि जे पीठासीन अधिकारी होते त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय केला आणि आमच्या ज्या इच्छा होत्या की बाबा याच्यापुढं कसं काम करायचं त्या सगळ्या त्यांनी मावळून टाकल्या. तर आमची त्यांच्याबद्दल खूप नाराजी आहे. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला, त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आम्ही जवारीवाले साहेबांना, पण त्यांनी आमच्यासोबत धोका केला. आमच्या काँग्रेस पक्षाचा माणूसच नाही आहे तो शाहीद शेख, तो दुसऱ्या पक्षाचा आहे, पण तरीही त्यांनी त्या माणसाचं नाव घेतलं. त्यात आमची सगळ्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि आम्ही पक्षश्रेष्ठीला भेटून हे सगळे विषय सांगणार आणि पुढील निर्णय घेणार. धन्यवाद.